विठ्ठल विठ्ठल भाग्य आता उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत आजच्या अभंगातून आपल्या जीवनामध्ये कोणती स्थिती प्राप्त झाली या स्थितीचं प्रागटीकरण तुकोबाराय आजच्या अभंगातून करत आहेत। महाराज सांगतात मी ज्याच्याकरता प्रयत्न करत होतो अट्टहास करत होतो ते प्रयत्न माझे सफळ झाले। माझ्या जीवनातला भाग्याचा उदय झाला उजळले भाग्य आता। महाराजांना विचारलं महाराज तुमच्याकडे बघून भाग्य तर काही दिसत नाही, भाग्य उजळलं म्हणजे नेमकं तुमच्या जीवनामध्ये घडलं काय? महाराज सांगतात माझ्या जीवनातली चिंता समूल नष्ट झाली, मला वाटते माझं भाग्य उदयाला आलं। महाराजांना विचारलं हे सगळं तुमच्या जीवनामध्ये घडलं तरी कसं काय? महाराज सांगतात त्याला एकमेव कारण आहे संतांच्या दर्शनाने। संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। संतांच्या दर्शनामध्ये माझ्या जीवनातली चिंता निवृत्त झाली, माझं भाग्य उदयाला आलं। पद्मनाभ म्हणजे तो परमात्मा मला प्राप्त झाला। ठीक आहे देवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परमात्मा मिळाला, असा अनमोल ठेवा तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही ठेवला कुठं? महाराज सांगतात हृदयरूपी पेटीमध्ये आम्ही त्याला साठवून ठेवला। संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू। नेमका कशाने मिळाला? महाराज सांगतात तो पूर्वीचाच आमच्याकडे होता पण संतांनी त्याच्यावर आलेलं आवरण दूर केलं, आमच्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झाला आणि त्या भावाकारणे परमात्म्याचं दर्शन आम्हाला झाला। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, असा साधा सरळ अभंगाचा भाव। विठ्ठल विठ्ठल याचा थोडा बेस कमी करा, इको असेल तर कमी करा आणि गेन द्या। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय। सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण श्री विठ्ठल भक्त मंडळ ढोकाली ठाणे। गेली 54 वर्ष आपण या ठिकाणी हा उत्सव संपन्न करत आहोत। थोडा आवाज द्याला। 54 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि त्याच्यामध्ये ही सेवा कीर्तनाची माझ्याकडे ग्रामस्थांच्या वतीने सुपूर्त झालेली आहे। समस्त वारकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्याने आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया। विठ्ठल मला वाटते नवरात्रीचं औचित्य साधून या ठिकाणी आपण ही सेवा संपन्न करत आहोत। त्याच्यामध्ये महत्त्व म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, बरोबर ना? आणि ग्रामस्थ मंडळ ढोकाली सर्वांच्या सहकार्याने तन मन धनाने सहकार्य करातले उत्सव तुम्ही चालू ठेवले हे विशेष आहे। आज शहरामध्ये माणसाला टाईम नाही, वेळ नाही, पण अशाही धावपळीच्या युगामध्ये आपण हा उत्सव संपन्न करत आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद। विठ्ठल या उत्सवाची कमिटी मंडळ एकाचं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांचं, अध्यक्ष श्री अनिल हरिचंद्र पाटील आणि समस्त कमिटी मंडळ आपण सगळ्यांनी सहकार्य करून हा उत्सव वाढवत आहात। मला वाटते आजच्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे श्रीमती वैजंती दिगंबर म्हात्रे यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे। अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतायत। तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काय मिळालं याचं चिंतन केलंय। महाराज तुकोबारायांची बाल्य अवस्था असेल, तुकोबारायांची तारुण्य अवस्था असेल,
किंवा आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला तर महाराज संसारिक जीवन तुकोबाऱ्यांचं, साधक जीवन आणि सिद्ध जीवन याचा जर विचार केला तर थोडा वेगळा अनुभव आपल्याला प्राप्त होतो. तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये साधक भूमिकेमध्ये असताना तुकोबाऱ्यांना जे मिळालं तुकोबारे त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. आपलं कुटुंब चांगलं किंवा आपलं घर चांगलं व्हावं याच्याकरता प्रयत्न करणारा घराचा प्रमुख असतो. दादा ऐका बरं, घराचा प्रमुख एवढाच विचार करतो माझ्या घरातल्या माणसांचं कसं होईल आणि त्याच्याकरता तो चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. मग बाकीच्या बाजूच्याचं वाटोळं झालं तरी माझं घर चांगलं झालं पाहिजे याच्याकरता कुटुंब प्रमुख प्रयत्न करत असतो. गावाचं चांगलं व्हावं याच्याकरता गावातला सरपंच प्रयत्न करतो. मग बाकीच्या गावाचं काही झालं तरी चालेल पण तो प्रयत्न करतो स्वतःच्या गावाकरता. तालुक्याचं चांगलं व्हावं याच्याकरता तालुक्याचा आमदार प्रयत्न करतो. बरोबर आहे ना. माझा जिल्हा सुखी व्हावा याच्याकरता प्रयत्न करतो तो खासदार करत असेल. माझा महाराष्ट्र सुखी व्हावा याच्याकरता मुख्यमंत्री प्रयत्न करतो आणि माझा भारत सुखी व्हावा याच्याकरता पंतप्रधान प्रयत्न करत असतात. पण हे संकोचित विचार आहेत. माझा देश सुखी झाला पाहिजे, बाकीचं काही झालं तरी चालेल. पण याच्यापेक्षा महत्त्वाची मला गोष्ट सांगायची, माझं घर चांगलं व्हावं म्हणून घराचा प्रमुख महाराज त्या ठिकाणी धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो. माझा गाव सुखी झाला पाहिजे याच्याकरता सरपंच प्रयत्न करत असतो, गाव प्रमुख प्रयत्न करत असतो. तालुका चांगला व्हावा म्हणून त्या ठिकाणी तो आमदार प्रयत्न करत असतो. जिल्हा सुखी होण्याकरता खासदार प्रयत्न करतो. महाराष्ट्र सुखी व्हावा मुख्यमंत्री प्रयत्न करतो. देश सुखी व्हावा पंतप्रधान प्रयत्न करतो. पण संपूर्ण विश्व सुखी व्हावं याच्याकरता संत प्रयत्न करतात. स्वतःचा मोठेपणा कधीही जगाच्या पुढे ते मांडत नाही महाराज. उलट स्वतः तुकोबारे सांगतात, पायीची वाहन पायी मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. असं जीवन जर कुणाचं असेल तर साधूचं जीवन आहे. आणि संत महात्मा तुमच्या आमच्या करता धडपड करतो म्हणून परमार्थिक आलेला अनुभव जगाच्या पुढे मांडतायत महाराज. अनुभव सांगितला पाहिजे पण कुठला आमच्या जीवनात परमार्थातला अनुभव समाजाच्या पुढे मांडला पाहिजे. व्यवहारातला अनुभव जगाच्या पुढे मांडू नये. तो प्रत्येकाला रोज येतच असतो. विठाल विठाल म्हणून आजच्या अभंगातून तुकोबाराय आपली स्थिती प्रतिपादन करतात. असं काय तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलं ऐका. तुकोबाराय देहू या गावामध्ये प्रगट होत आहेत, अवताराला येत आहेत. कनकाई माता आणि बोल्लोबा यांच्या पोटी तुकोबाऱ्यांचा जन्म होतो. बाळपण अतिशय आनंदाने तुकोबाऱ्यांचं गेलं बरं का, आनंदाने गेलं. मायबापांच्या सानिध्यामध्ये तुकोबाऱ्यांचं जीवन अतिशय आनंदाने संपन्न होत आहे. तुकोबाऱ्यांचं वय वाढत चाललेलं आहे आणि तुकोबाऱ्यांना महाराज आपल्या बाबाने सांगितलं, तुकोबा आता या प्रपंचाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, आपल्या जवळ घेतली पाहिजे. तुकोबाऱ्यांनी त्या जबाबदारीचा स्वीकार केला. तुकोबाऱ्यांचं लग्न झालं. प्रपंचाला सुरुवात झाली तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये. थोडे दिवस चांगले गेले आणि तेवढ्या वेळामध्ये तुकोबाऱ्यांच्या वडिलांचं निधन झालं. इहलोकाची यात्रा सोडून परलोकामध्ये निघून जात आहे. तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये पहिलं दुःख आलं वडील गेल्याचं. काहीच काळानंतर पुन्हा आई गेली. भाऊ विरक्त होता, प्रपंचातून बाजूला झाला, तोही बाहेर निघून गेला. त्याचबरोबर पत्नी गेली, मुलगा गेला. तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार पडला. तुकोबाऱ्यांना आता सुचत नाही काय करू काय करू. तुकोबारे सांगतात, आ सांगा मी काय करू भक्ती
बात पोट भरून सांगा मी काय करू सांगा मी काय करू काय करू तुकोबारांना आता विचार पडला काय करावं. वडील होते, आई होते, तोपर्यंत जीवन चांगलं चाललेलं महाराज. कुठल्याही प्रकारची चिंता तुकोबारांच्या जीवनामध्ये नव्हती, कारण त्यांचे मायबाप जिवंत होते. आई वडील गेली, बायको गेली, मुलगा गेल्यानंतर महाराज सगळा अंधार पुढे आलेला आहे. तुकोबारे विचार करू आता काय करू, हे करू का ते करू, काय करू. तुकोबारांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. दुष्काळ पडला गेला, बरीच संकटांना महाराज पुढे जावं लागलं तुकोबारांच्या जीवनामध्ये. आणि तुकोबारांना त्या संसाराबद्दल वीट यायला लागला. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. महाराज सांगतात बघा, या प्रपंचातून आता चित्त तुकोबारांचं विटायला लागलं. महाराज विटायला लागलं, तुकोबारांना व्हायला लागलं आता काय करावं. या प्रपंचामध्ये काही तथ्य नाही. आणि तुकोबारांनी विचार केला आपण कशा करता आलोय ते केलं पाहिजे. तुकोबारांनी प्रपंचातून काढता पाय घेतला. भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, घोराड्या डोंगरावर जाऊन साधना करायला सुरुवात केली. तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांनी आता महत्त्व प्रपंचापेक्षा जास्त महत्त्व तुकोबारा परमार्थाला देऊ लागले. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा यांना एकांतवास आता प्रिय वाटायला लागला. तुकोबारा सांगतात मला एकांतात बरं वाटायला लागलं. एकांतामध्ये जाऊन साधना करायला सुरुवात केली. महाराज तुकोबाराने भगवत चिंतन करायला सुरुवात केली. कधी भंडारा, कधी घोराडा, कधी भामचंद्रा डोंगरावर साधना करायची. तुकोबारांचं जीवन हे परमात्म्याला वाहिलेलं जीवन होतं. डोळ्यांनी पाहायचं झालं तरी देवाबद्दल देवाचं रूप पाहणं, बोलायचं झालं तरी देवाबद्दल, ऐकायचं झालं तरी बोलण्याची नाही आता देवा विना काही, देवा विना काही, आता देवा विना काही बोलायचं नाही बाबा. प्रपंचाबद्दल तर तुकोबारा आता एक शब्द सुद्धा काढत नव्हते. बाहेर झाले तिथून. देवाचं भजन, देवाचं चिंतन, हे सगळं कशा करता चाललंय तर आम्हाला परमात्मा मिळवायचा आहे. देव मिळवण्याकरता तुकोबारांचे प्रयत्न चालू झाले. तुकोबारांची एक अवस्था या समाजाने पाहिली होती. आई वडील गेल्यानंतर तुकोबारे शांत चित्ताने कुठेतरी बसलेले तुकोबारांना पाहिला या समाजाने. पण जेव्हा साधना करायला गेल्यानंतर तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांना त्यांचे सद्गुरुनाथ स्वप्नामध्ये आल्यानंतर रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि ज्याच्या करता मी प्रयत्न करत होतो ते मला प्राप्त झालं असं जेव्हा तुकोबारांना वाटलं तेव्हा तुकोबारा आता शांत बसले नाही. आता तुकोबारा उड्या मारायला लागले, आता नाचायला लागले, आता गायला लागले. महाराज आपुले छंद गायनाचे उडे, गायनाचे उडे, गायनाचे उडे, 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 आपुले छंद गायनाचे उडे, गायनाचे उडे, गायनाचे
गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचा आनंद आवडीने मनाचा आनंद आवडीने मनाचे आनंद आवडीने गायनाचे उडे गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुकोबारायांना ज्या गोष्टी करता तुकोबाराय बाहेर पडलेली ती गोष्ट जेव्हा तुकोबारांना मिळाली तेव्हा तुकोबारे थांबले नाही. आता तुकोबारे नाचायला लागले, उड्या मारायला लागले, गायला लागले. महाराज कशामुळे? कशाने? मनाच्या आनंदे आवडीने गातात, उड्या मारतात, पण मनाच्या आनंदाने उड्या मारतात. आम्हीही उड्या मारतो, आम्हीही नाचतो, पण कशाने? ते मनाच्या छंदाने नाचतात. आम्ही दारूच्या छंदीने नाचतात लोक. दारूच्या छंदेने नाचणारी माणसं भरपूर आहेत, सत्तेच्या छंदाने नाचणारी माणसं भरपूर आहेत महाराज. पण हे छंद उतरणारे आहेत. तुकोबारायांना जो छंद प्राप्त झाला तो कधी न उतरणारा छंद. विठाला संपत्तीचा छंद उतरणारा आहे, बलाचा छंद उतरणारा आहे महाराज. पण तुकोबारायांना जो छंद प्राप्त झाला महाराज, माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंदे नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो मनाला छंद लागला महाराज. मनाच्या आनंदाने तुकोबाराय नाचायला लागले, उड्या मारायला लागले, गायला लागले. जे मिळवण्याकरता आलेले ते प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय नाचतायत. समाजाने पाहिलं. एक काळ तुकोबाराय शांत मुद्रेने बसणारे तुकोबाराय हेही जवळ येऊन समाजाने पाहिलेलं. आणि आता काहीतरी तुकोबारायांना प्राप्त झालेलं आहे म्हणजे तुकोबाराय नाचतायत, उड्या मारतायत. लक्षात घ्या, अतीव झालेला आनंद सुद्धा माणसाला गप्प बसू देत नाही आणि अतीव झालेलं दुःख सुद्धा माणसं पचवू शकत नाही. लक्षात घ्या, इथं बसल्या बसल्या एखाद्याला कळालं घरी आपले वडील गेलेत, कीर्तनात मन लागल का महाराज? किती माणसं असली तर 10 मोकळून रडायला सुरुवात करतील. म्हणजे अतीव झालेलं दुःख सुद्धा माणसं पचवू शकत नाही आणि अतीव झालेला आनंद सुद्धा माणसाला पचवता येत नाही. आता कीर्तनात बसल्या बसल्या एखाद्याला फोन आला, राम भाऊ तुम्हाला 1 करोडची काय लागले? आता कीर्तनामध्ये त्याचं लक्ष लागेल करू, कीर्तनामध्ये नाचायला उड्या मारायला सुरुवात करेल तो. का? त्याच्या आतून निर्माण झालेला तो आनंद असतो. तसं तुकोबारांच्या जीवनामध्ये उड्या मारतायत तुम्ही, गाता. आज नेमकं तुमच्या जीवनामध्ये घडलं तरी काय? कशा करता तुम्ही उड्या मारता, कशा करता तुम्ही गाता? तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मला जे मिळवायचं होतं, जे मला प्राप्त करायचं होतं ते मला प्राप्त झालं म्हणून मी आज आनंदी आहे. मग नेमकं तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये घडलं काय? महाराज सांगतात आत्तापर्यंत माझ्या जीवनात जी चिंता होती ती समूळ नष्ट झाली. खऱ्या अर्थाने माझं भाग्य उदयाला आलं. तुकोबाराय उजळले भाग्य आता. ओ
तुकोबांना जेव्हा विचारलं गेलं, तुकोबा तुम्ही नाचताय, उड्या मारतायत, आनंदाने गातात, त्याच्या पाठीमागचं कारण काय? तुकोबारे सांगतात, माझ्या जीवनामध्ये आता कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही, माझं भाग्य उदयाला आलं, असं तुकोबारे या समाजाला सांगतायत. या समाजाने तुकोबाऱ्यांकडे पाहिलं, अरे तुकोबारे जर भाग्य उदयाला आलं असं जर म्हणत असेल तर तुकोबाऱ्यांकडे पाहून असं काही वाटत नाही. कारण आपण भाग्याची लक्षणं काय केलीत महाराज? आपण भाग्य कशाला म्हणतो? पण आता मुलगा झाला, भाग्यवान आहे, बरोबर ना? एखाद्याला चांगली गोरी कोणती बायको मिळाली तरी लोक म्हणतात ही भाग्याची लक्षणं आपण केली. पण तुकोबाऱ्यांकडे जर पाहिलं तरी आता काही नव्हतं. पैशाचा विचार केला तर तुकोबारे स्वतः वर्णन करतात, आम्ही सदैव तुकोबाऱ्यांकडे जर पाहिला तर तुकोबाऱ्या स्वतः आपल्या संपत्तीचं वर्णन करतायत की आम्ही जर भिक्षाटनाला गेलो तर आमच्या घराचं रक्षण कोण करतो? कुत्री घर राखीती. तुकोबाऱ्यांच्या घराचं रक्षण कुत्र्याने करावं म्हणत. एखादा चोर जर समोर येत असेल तर तो रस्ता बदलायचा का? तुकोबाऱ्या समोर आले, आपल्याला काहीतरी द्यावं लागेल. आम्ही सदैव सोडके जवळी येतात चोर दाखे, जाऊ पुढते बिके कुत्री घर राखीती. ही तुकोबाऱ्यांच्या घरची अवस्था महाराज. घरामध्ये चूल पेटत नव्हती, तुकोबाऱ्यांची खायला अन्न मिळत नव्हतं महाराज. वरी वाकळाच्या सेजा मोडलेली बाज टाकली, त्याच्यावर वाकळ टाकली आणि परमात्म्याला आग्रह केला, भगवंता बसा. देव तिथं आनंदाने त्या बाजेवर बसतायत. आता देव आल्यानंतर काहीतरी पाहुणचार केला पाहिजे, चहा कॉफी नाश्ता काहीतरी, बरोबर ना? आता आम्ही गेल्यानंतर आग्रह करतात, महाराज चहा घेणार का कॉफी घेणार? आता जेवलो तरी दादाने कॉफी पाजलीच आम्हाला. विठाला विठाला. म्हणजे आपल्याकडे प्रथा आहे, एखादा पाहुणा घरी आला की त्याचा पाहुणचार आपण करत असतो. तुकोबाऱ्यांना प्रश्न पडला की जगाचा मालक आपल्याकडे आलाय, काय करावं? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार? कोपमोडी की जर्जर. मोडलेलं घर आहे, आम्हाला चतुर्थीचा पौर्णिमा म्हणजे चांद ओवाळायचा असेल तर घराच्या बाहेर निघायची गरज नाही, आतूनच तो दिसतो. असं घर तुकोबाऱ्यांचं. काय करावं महाराज? तुकोबाराय विचार करू लागले आणि घरामध्ये गेले, पाहिलं तर एका मडक्यामध्ये मुठभर कण्या होत्या महाराज, मुठभर कण्या. त्या कण्या घेतल्या आणि त्या चुलीवरच्या पातेल्यामध्ये त्या कण्या टाकल्या आणि त्या परमात्म्याकरता रांधायला सुरुवात केली महाराज. दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कण्या, पातळ कण्या तयार केल्या महाराज तुकाराम महाराजांनी. कोणा करता? कोणा करता? भगवंता करता. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक प्रभू परमात्मा तुकोबाऱ्यांच्या त्या झोपडीमध्ये, त्या मोडलेल्या घरामध्ये आलेत. मोडलेली बाज टाकली, वाकळ टाकली आणि परमात्म्याला तिथं बसायला सांगितलं. तुकोबाराय कण्या तयार करतात, पातळ कण्या. देवाला सांगितलं, देवा खाली बसा. पात्र वाढण्यात आलं आणि तुकोबाऱ्यांनी कण्या वाढायला सुरुवात केली. त्या कण्या अशा निर्माण झाल्या महाराज, पत्रावळीवर ठेवल्याबरोबर त्या पळायला लागल्या. देवाने विचार केला, आता कशा खायच्या? आपण 2 हात असतात आपल्याकरता. परमात्मा चतुर्भुज झाला, 2 हाताने पत्रावळ पकडली आणि देवाने जेवायला सुरुवात केली. पातळ कण्या सुद्धा परमात्म्याने तुकोबाऱ्यांच्या स्वीकार केल्या. जेवण झाल्यानंतर आता माझ्या प्रभूला
मुखशुद्धी करता काहीतरी दिलं पाहिजे. प्रश्न पडला काय द्यावं, पानाचा विडा तर आपल्याकडं नाही, मग काय करावं. मुखशुद्धी तुळसी डाळ, मुखशुद्धी तुळसी डाळ, तुका मान मी दुर्बल, तुका मान मी दुर्बल, दरदरीत दरदरीत पाना मुखशुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. भगवंताला तुकोबऱ्या सांगतात, देवा अरे तुला त्रयोदशी पानाचा विडा द्यायला पाहिजे, तुझ्या योग्यतेनुसार दिला पाहिजे, पण काय करावं माझी परिस्थिती नाही. तुळशीचं पान अंगणातून आणलं आणि भगवंताला खाऊ घातलं. महाराज देवा याचा स्वीकार करा. ही तुकोबाऱ्यांच्या घरातली परिस्थिती महाराज, परिस्थिती. मग तरीही तुकोबारे म्हणतात, उजळले भाग्य आता. संपत्तीचा विचार केला तर काही नव्हतं. दुसरा विचार मी तुमच्या पुढे मांडला. एखाद्याला लेकरू असणं म्हणजे आपण त्याला भाग्यवान समजतो. तुकोबाऱ्यांचा एक लेकरू मरण पावलं महाराज, दुष्काळामध्ये मरण पावलं. अन्न करता मरून गेलं, म्हणजे पुत्राचाही विचार करता नाही आला. तिसरी गोष्ट महत्वाची सांगितली, एखाद्याला स्त्री प्राप्त झाली म्हणजे माणसं त्याला भाग्यवान समजतात. तुकोबाऱ्यांच्या स्त्रीचा विचार केला तर तुकोबाऱ्यांची स्त्री काय करायची. मग तुकोबारे या ठिकाणी भाग्य कसं काय म्हणतात, हाही प्रश्न महत्वाचा आहे. तुकोबारे सांगतात, बाबा तुम्ही ज्याला भाग्य समजता त्याला आम्ही भाग्य समजत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाही. तुम्ही ज्याला भाग्य समजता, पुत्र संपत्ती मिळणं, एखादी पत्नी मिळणं म्हणजे तुम्ही भाग्य समजत असाल. तुकोबारे सांगतात, आम्ही त्याला भाग्य मुळीच समजत नाही. आणि त्याला जर भाग्य म्हणायचं असतं तर पहिला भाग्यवान मला वाटतंय रावण ठरला असता महाराज. 80,000 पत्न्या त्याला होता, तो भाग्यवान ठरला असता. पण तुकोबारे त्याला भाग्यवान मानत नाही. संपत्ती ज्याच्याकडे आहे तो जर भाग्यवान म्हणायचा झाला तर मला वाटते आतापर्यंत रावणा एवढी संपत्ती तरी कोणाची. आमच्या घरात सोनं असेल महाराज, आमच्याकडे घरात सोनं आहे, पण रावणाची घरात सोन्याची घरं होती महाराज. आपल्याकडे घरात सोनं आहे पण रावणाकडची घरं सोन्याची होती. काय वैभव असेल महाराज, काय वैभव असेल. आणि पुत्राचा विचार केला, जर पुत्र आहे तो जर भाग्यवान समजायचा आपण जर ठरवलं तर रावणा एवढी पोरं कोणाला होती महाराज. विठ्ठल विठ्ठल चला मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो. मुलगा होणं हे जर भाग्याचं लक्षण तुमच्या मतानुसार जर असेल, मुलगा झाल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतो आणि तुम्ही त्याला भाग्यवान समजता, मग तेवढाच आनंद शेवटपर्यंत का बरं टिकत नाही. मग काही माता माऊली आमच्याकडे येतात, महाराज लेकरू होत नव्हतं, किती देवाला गेलो आम्ही, किती डॉक्टर केले, किती वैद्य केले, नवसायास केले, किती डॉक्टरांना दाखवलं, तेव्हा कुठं हे लेकरू झालं. तेव्हा आम्ही भाग्यवान समजत होतो, पण आता आमच्याकडे काय लक्ष देत. मग मला सांगा, ज्याला तुम्ही सुरुवातीला भाग्य म्हणत होता आता त्याच्यापासून दुःख का होतं. ज्या अर्थी ते दुःख देतं त्या अर्थी ते भाग्यवान नाही. विठ्ठल विठ्ठल ज्या अर्थी ते कालांतराने आम्हाला दुःख देत असेल तर आपण त्याला भाग्य समजू शकत नाही. पुत्र मिळणं, प्राप्त होणं हे जर भाग्याचं लक्षण असेल तर मी तुम्हाला विचारतो,
ज्यांना ज्यांना मुलं आहेत ती खरीच भाग्यवान आहेत का हो आता? काय दादा, काय म्हणणं आहे तुमचं? मुलगा होणं हे जर भाग्याचं लक्षण असेल तर आता ज्यांना ज्यांना मुलं झालेत ती भाग्यवान आहेत का? बोला. आता देवाला सांगतात झाला नसता तर विठाला मुलगा होणं हे भाग्याचं लक्षण नाही, बायको मिळणं भाग्याचं लक्षण नाही. नाहीतर ज्यांना ज्यांना बायका प्राप्त झाल्यात म्हणजे ज्यांचं लग्न झाल्यात खरंच भाग्यवान आहेत का? ज्याचं झालं नाही त्याला ते म्हणतात बरं झालं तुझं झालेलं नाही. लग्न होणं, स्त्री प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण जर तुम्ही मानत असाल तर ज्यांची ज्यांची झालेलं आहे त्यांच्याजवळ कधीतरी बसा, मग कळेल. पैसा मिळणं जर हे भाग्याचं लक्षण असेल तर खरंच सांगा महाराज, या विश्वामध्ये पैसेवाली माणसं किती आहेत पण खऱ्या अर्थाने ते सुखी आहेत का? बोला. विठाल विठाल मला वाटतंय गरीब माणूस संध्याकाळी काम करून घरी आला की कधी भाकर खातो आणि कधी अंथरुणावर पडतो असा होतो. गोळी खायला लागत नाही महाराज, लगेच झोप येते. पण ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ना बाबा, त्यांना 2-2 गोळ्या खाव्या लागतात, तेव्हा कुठं झोप येते. काही काळापुरता सुद्धा जे टिकत नाही महाराज सांगतात त्याला भाग्य आम्ही मानायला तयार नाही. मग भाग्य कशाला म्हणायचं? महाराज सांगतात भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. महाराज सांगतात जे परमात्म्याची शरणांगी महाराज सांगतात माझ्या तेची भाग्यवंते सरती पुरती धनाविते यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंत. ज्यांना देव आवडतो महाराज सांगतात ती भाग्यवान आहेत. भाग्यवान तुकोबारांच्या दृष्टिकोनातून त्याला भाग्य म्हणतात. तुकोबारा बाकीच्या गोष्टी मिळणं म्हणजे तुकोबारा त्याला भाग्यवान मानत नाही, त्याला भाग्य समजत नाही. सज्जनो लक्षात घ्या. मग तुकाराम महाराजांना विचारलं बाबा तुम्ही भाग्य 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 म्हणता, नेमकं तुमच्या जीवनामध्ये घडलं तरी काय? कशामुळं तुम्ही भाग्यवान समजता? तुमचा भाग्याचा उदय झाला असं कशावर? महाराज सांगतात ज्याच्यामुळं रात्रंदिवस मला जी चिंता निर्माण झालेली होती आणि ज्याच्यामुळं मी दुःख उपभोगत होतो, माझ्या जीवनामध्ये दुःख येत होते. कशामुळे? चिंतेमुळं आम्हाला दुःख प्राप्त होत होतं आणि माझ्या जीवनातली चिंता निवृत्त झाली, माझं जीवन सुखी समाधानी झालं. अवघी चिंता वारली, माझ्या जीवनातली चिंता समूल नष्ट झाली. तुकोबाराने विचारलं तुकोबा तुमच्या जीवनात चिंता? हो म्हणे माझ्या जीवनात सुद्धा चिंता. चिंतेचे 2 प्रकार आहेत बाबा. किती? 2 प्रकार. एक आहे प्रापंचिक चिंता आणि दुसरी आहे परमार्थिक चिंता. विठ्ठल विठ्ठल प्रापंचिकाला चिंता कोणती हो महाराज? प्रापंचिकाला चिंता कोणती? महाराज सांगतात वाढाव्या संतान गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. संत महात्मे प्रापंचिक जीवनामध्ये जे जीवन जगतात त्यांची चिंता या ठिकाणी सांगतात. ही प्रापंचिकाला प्रत्येकाला तुम्हा आम्हाला लागलेली ही चिंता आहे. आणि त्याच्यापेक्षा वेगळी सांगू का? नित्य उठून या खावयाची चिंता. रोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपी जाईपर्यंत प्रत्येकाला कसली चिंता आहे? नित्य उठून या खावयाची चिंता. महाराज काही काही अंथरुणात आहेत, गोदडीमध्ये असताना आईला विचारतात आई आज काय
किती माणसं विचार करतात बघा, पोट केवढं वितभर पोटासाठी. महाराज सांगतात किती बोंबाट करतो माणूस, आहे का? आपल्या जीवनामध्ये किती चिंता आहे, प्रापंचिकाला चिंता आहे. सकाळी सकाळी 2 माणसं पळताना दिसतात आम्हाला, 2 माणसं पळतात. कोण हो? एक पोटाकरता पळतो, म्हणजे पोटाची खळगी भरण्याकरता पळतो, आणि एक पळतो तो पोट कमी करण्याकरता पळतो. गरीब माणूस पोट भरण्याकरता पळतो, आणि श्रीमंत माणूस हे कमी करण्याकरता पळतो. पळणं दोघांचं आहे, पण एक भरण्याकरता पळतो, एक कमी करण्याकरता पळतो. बाबा आपल्या जीवनामध्ये चिंता, मला सांगा ना, प्रापंचिक जीवन जगत असताना कोणाला चिंता नाही हो? आता 2 लेकर आहेत म्हणजे चिंता आहेच तिथं. खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे दादा. पण आज आम्ही माणसं कीर्तनाला येतो, पण पोरं आमची कीर्तनाला येत नाही. मग शेवटी आम्हाला म्हातारी माणसं भेटतात, बाबा पोरग ऐकत नाही. तर त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये त्यांची पोरं त्यांच्या हाताला धरून तिथं बसवली जातात. हे धर्माचं शिक्षण त्यांना लहानपणापासून दिलं जातं. म्हणून तर युद्ध तिकडे चाललंय, आणि त्याचे प्रतिसाद भारतात उमटतात. महाराज हे आत्ता डोक्यात घेण्याची गरज आहे. विठाल विठाल उद्या सकाळ जर पाकिस्तानमध्ये काय झाला तर ही माणसं आपल्याला पेटवायला मागे येणार नाही, लक्षात ठेवा. आज आमचा मुलगा या कीर्तन मंडपात आला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आजचा कितवा दिवस आहे? 5वा. उद्यापासून आपण कीर्तनाला येत असताना आपल्या लेकरांना सुद्धा आपल्या समवेत आपल्या बरोबर घेऊन येत चला. लक्षात घ्या, इथं आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याला संस्कार मिळणार आहेत. महाराज एक गोष्ट सांगू तुम्हाला, एक वेळ त्याच्याकरता संपत्ती कमी कमवली तरी चालेल, पण त्यांना संस्कार द्यायला विसरू नका. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हरी आपल्या मुलांना हे धडे मिळणं महत्त्वाचं आहे, म्हणून इथं त्यांना आणलं पाहिजे. त्यांना संस्कार इथं मिळणार आहेत महाराज. म्हणून पुन्हा पुन्हा सांगेन की आपली मुलं या ठिकाणी असली पाहिजे असतो, कारण हा कार्यक्रमाचा उद्देशच आहे लहान लेकरांना संस्कार मिळावेत महाराज. त्याच्याकरताच हे कार्यक्रम राबवले जातात. मी विषय कुठं होता माझा? चिंता. आपल्या जीवनामध्ये चिंता प्रत्येकाला. बाबा इथं बसला असा कोण माणूस आहे की त्याच्या जीवनामध्ये चिंता नाही? बोला, चिंता नाही असा माणूस दाखवा मला. एखाद्याने तरी बोट करा की महाराज माझ्या जीवनात चिंता नाही. कोणती ना कोणती चिंता माणसाच्या जीवनात असतेच असते. एखाद्याला लेकरू होत नसेल तर त्याची चिंता, झालं तर जगत नाही चिंता, जगलं तर शाळेत जात नाही चिंता,
शाळेत जायला लागलं तर पास होत नाही, चिंता. झालं तर चांगल्या मार्काने पास होत नाही, चिंता. झालं कसं तरी काठावर पास, नोकरी लागत नाही, चिंता. लागली नोकरी पण चांगल्या पगाराची लागत नाही, चिंता. आता नोकरी लागली, पैसा कमवतो, आता ते लय वांदे झाले महाराज. आता विठाला विठाला आता प्रत्येकाची अपेक्षा वाढत चालली आणि प्रत्येक मुलगी एकच महाराज बापाला सांगते, मला नोकरीवाला पाहिजे, साधी नोकरी नको, गव्हर्नमेंट. लक्षात घ्या. बापाला किती टेन्शन आहे महाराज. आता मुलीवाल्यांचं बरं चाललंय महाराज. जाता जाता रस्त्याने कोणी रामराम घातलं तो म्हणतो या वर्षी नाही. पूर्वी मुलींचे वडील महाराज मुलांच्या वडिलांच्या पाठीमागे फिरत होते, आता त्यांची वट वाढले महाराज. लक्षात घ्या. पण आपण पण व्यवस्थित राहिलं पाहिजे. आता भयान परिस्थिती निर्माण झाली महाराज, अवस्था बदलत चालली. मी आजच एक गोष्ट पाहिली आणि वाचली. एका वेगळ्या धर्मामध्ये आपल्या मुलीने तिथं जाऊन महाराज त्याच्याबरोबर विवाह करायला गेली. ती गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या लोकांनी तिला अडवलं गेलं की बाई तुला कळायला पाहिजे, त्या मुलाला 4 मुलं आहेत, 4 मुलं, आणि तू जर तिथं गेली तर काही वर्ष तुझ्याबरोबर तो राहील आणि तुला सुद्धा टाकून देईल. पण त्या मुलीने सांगितलं मला तो आवडला, मी त्याच्याबरोबरच लग्न करेन. विचार करा महाराज, का कुठेतरी संस्कार कमी पडतात म्हणून आमच्या मुली चुकीची पावलं उचलतात. विठाला विठाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे महाराज. प्रत्येक माणूस चिंता करत असतो, म्हणजे प्रापंचिक चिंता. एक माणूस असाच बसला महाराज आणि आपल्या नोकराला सांगितलं, आपल्याकडं संपत्ती किती आहे जरा मोज आणि मला कळव बघ. त्या नोकरांनी मोजायला सुरुवात केली. एक वही घेतली, आपली संपत्ती किती आहे, ठाण्यामध्ये किती फ्लॅट आहेत, भिवंडीत किती आहेत, कल्याणमध्ये किती, सगळे मोजायला सुरुवात केली महाराज. गणित एवढा पुढे गेला का त्या आकड्यामध्ये मोजता आले नाही. शेवटी त्या मालकाच्या पुढे तो उभा झाला आणि त्या मालकाला सांगितलं, साहेब आपल्याकडे संपत्ती एवढी आहे की तुमच्या 7 पिढ्या बसून खातील, एवढी संपत्ती आहे. आता मला सांगा त्या मालकाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख? आनंद. बाबा तुमचं म्हणणं काय? सातकरी त्या माणसाच्या जर 7 पिढ्या बसून खाऊ शकतात तर त्या माणसाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख? त्याला आणखीन टेन्शन आलं महाराज. त्याची तर चिंताच वाढत गेली. नोकराने विचारलं, मालक अहो 7 पिढ्या बसून खाणार आहेत आणि तुम्ही डोक्याला हात लावून चिंता करता? चिंता कसली करता? म्हणजे 7 पिढ्या बसून खातील, 8वी काय उपवाशी मरेल का? अरे तुझ्या स्मशानात गौऱ्या गेल्या तरी 8व्या पिढीचा विचार करतो. नोकर हुशार होता म्हणून कधी पण महाराज साहेबापेक्षा पिये त्याचा चांगलाच असावा लागतो. विठाला त्या ठिकाणी त्या नोकरांनी सांगितलं, तुमच्या 8व्या पिढीची व्यवस्था तुम्हाला तो महात्मा करून देईल. समोरच्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो, त्याच्याकडे जा, तो तुम्हाला तुमच्या 8व्या पिढीची व्यवस्था करून देईल. निघाला महाराज त्या महात्म्याला भेटायला. चिंता सांगतो बरं का, ऐका. तो महात्म्याकडे निघाला तो शेठजी. पण जाता जाता चौकातून त्याने चांगली सफरचंद बघितली. 250-300 रुपये किलो चांगली, हातगाडीवरची नाही दुकानावरची घेतली. चांगल्यातली चांगली महाराज सफरचंद घेतली 1 किलो आणि त्या महात्म्याला भेटायला गेला. जिथं त्यांनी आसन टाकून तिथं साधना करत होता गेला, त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला. बाबा आशीर्वाद द्या, मी तुम्हाला भेटायला आलोय. बाबांच्या पुढे सफरचंदाची पिशवी ठेवली महाराज, ती फळांची पिशवी ठेवली. बाबाने डोळे उघडले आणि विचारलं, बाळ हे काय आणलंय? आणि बाबा तुमच्याकरता चांगली सफरचंद ठाण्यातून आणलेत बाबा, घ्या, याचा स्वीकार करा. बाबांनी सांगितलं, पहिली पिशवी उचल ती. आणि बाबा तुमच्याकरता आणला, उचलायला कशाला सांगता? म्हणे मला आवश्यकता नाही, माझं दुपारचं झालंय. कळलं तर बघा, माझं दुपारचं झालंय. म्हणे बाबा दुपारचं झालंय, संध्याकाळी कामं येईल ना.
महात्म्याने सांगितलं दुपारची व्यवस्था झाल्यानंतर संध्याकाळची व्यवस्थेची वाट मी बघत नाही. संध्याकाळची व्यवस्था संध्याकाळी होईल. आतापर्यंत तुझी पिशवी कुठं वागू मी, घेऊन जा. आत्ताच्या आत्ता पिशवी उचल, घेऊन जा. तो महात्म्याजवळची ती पिशवी उचलली, घेऊन रस्त्याला निघत असताना महात्म्याने आवाज दिला, ए थांब म्हणे, पण तू कशा करता आलेला सांग ना. त्याने सांगितलं, आता काय सांगू, भेटलं उत्तर मला ज्याच्या. मी 8व्या पिढीचे विचार करण्याकरता इथं आलो. तुम्ही दुपारचा झाल्यानंतर संध्याकाळचा जर विचार करत नसेल तर मी तुम्हाला काय विचार. बघा महाराज, तुम्हा मला सर्वसामान्यांना जी चिंता आहे बाबा, तुकोबारांच्या जीवनामध्ये ही चिंता तुकोबारांना नव्हती. आता मला खायला मिळेल का, वस्त्र मिळतील का, घर मिळेल का, पैसा मिळेल का, याची चिंता तुकोबारांना, बायका मुलांची चिंता तुकोबारांना नव्हती. तुकोबारांना चिंता होती ती पारमार्थिक चिंता. तुकोबारा स्वतः वर्णन करतात, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, ऐसे कैसी आणि भेटतील साधू. महाराज सांगतात, सांगा माझ्या जीवनाचं कल्याण कधी होईल, माझा उद्धार कशाने होईल, तुम्ही संतजन सांगा. आणि तुकोबारांना एवढी तळमळ लागली, एवढी तळमळ लागली की जो माणूस भेटायचा तुकोबारा त्याला विचारायचं, वाटे जे जे भेटे तयाती, जे जे भेटे तयाती, जे जे भेटे तयाती, उसावेची हेची वाटे जे जे भेटे तयाती, जे जे भेटे तयाती, जे जे भेटे तयाती. कृपा करीना माझा काय लाज राखेल, काय लाज राखेल, काय लाज राखेल. पुसावे सेहेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. महाराज सांगतात, बघा जो माणूस तुकोबारांना भेटायचा ना, त्या माणसाला तुकोबारांचं एकच म्हणणं असायचं, विचारणं एकच असेल, का रे बाबा मला देव भेटेल का. अशी इथं बसलेली किती माणसं आहेत की ती माणूस भेटल्यानंतर त्याला विचारतात, मला देव भेटेल का. खरं सांगा, देव मिळवण्याकरता किती लोक प्रयत्न करतात महाराज सांगा ना. बाकीच्या गोष्टी मिळवण्याकरता आमची धडपड रात्रंदिवस चालले, पण देव मिळावा असा कुणाला वाटत नाही. महाराज विठाला 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 प्रपंचामध्ये जी आमची धडपड चालली कधीतरी परमार्थामध्ये करून पाहिली पाहिजे. कधीतरी आपल्या जीवनामध्ये आम्हाला वाटलं पाहिजे की आम्हाला देव कधी मिळेल, आमच्यावर देवाची कृपा कधी होईल, आमचं कल्याण कधी होईल, आमचा उद्धार कधी होईल. कधीतरी थोडंसं चिंतन केलं पाहिजे. प्रपंचातून काही वेळ बाजूला काढून आम्ही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. महाराज आम्ही कशा करता आलो, आम्ही काय करत बसलोय, त्याचं थोडंसं चिंतन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. महाराज तुकोबारांना आस होती. महाराज तुकोबारांच्या जीवनामध्ये चिंता होती ती आत्मकल्याणाची, उद्धाराची चिंता होती. तशी माझ्या ज्ञानोबारांना सुद्धा चिंता होती, पण प्रपंचाची नव्हती तर परमार्थाची. म्हणून तर महाराज एका ठिकाणी कावळा बसलेला आहे आणि त्या कावळ्याला सुद्धा महाराज माझे ज्ञानोबाराय विचारतायत, का रे कावळ्या माझा देव माझ्याकडे येईल का, मला त्याची भेट होईल का, सांग ना. पहिलं तो गे काबू कोकता हे शकून गे माये सांगताय, उड 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 रे कावू तुझे सोन्यानं मडविल पाहू, पाहुणे पंढरीराव घरा काही येती. माऊली सुद्धा कावळ्याला विचारतात, हे कावळ्या सांग
माझा पंढरीराव माझा परमात्मा माझ्याकडे कधी येईल, ही पारमार्थिक चिंता आहे महाराज, परमार्थिक चिंता. कारण कावळा आपल्या घरावर जर बसला आणि तो जर कावकाव करत असेल तर आपल्याला वाटतं काहीतरी हा शगुन सांगतो आम्हाला. जेवण बनवायच्या अगोदर जर तो कावळा ओरडायला लागला तर महिला मंडळाला काय वाटत नाही महाराज. पण आपल्या 4 माणसाचं जेवण तयार झाल्यानंतर मग जर कावळा ओरडायला लागला, तळपायाची आग मस्तकात जाते आणि विचार करतात कोणीतरी आता टपकणार इथं. कारण तो काहीतरी शगुन सांगत असतो महाराज. माऊली सुद्धा तेच सांगतात, आपल्या जीवनामध्ये आत्मकल्याणाचा विचार असला पाहिजे. महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये ती चिंता होती आणि माझ्या जीवनातली चिंता माझे सद्गुरुनाथ मला स्वप्नात आले आणि स्वप्नात आल्यानंतर त्या ठिकाणी मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि ज्याच्याकरता मी प्रयत्न करत होतो ती चिंता माझ्या जीवनातली वारली. वारली म्हणजे वारली म्हणजे संपली. वारली म्हणजे काय? मेली. काही माणसं म्हणतात वाढली. वाढली नाही बरं. वाढणं म्हणजे जास्त होणं आणि वारली म्हणजे मेली. विठाला दुसरं वाक्य सांगू का तुम्हाला? गंगूबाई गेली म्हणजे घरातून जाणारी गंगूबाई परत येईल. माफ करा बरं कोणाचं नाव असेल तर. गंगूबाई गेलं म्हटल्यानंतर प्रपंचामध्ये काही भांडण झाली तर ती निघून जाते, पण 4-5 जण लोक समजावायला गेल्यानंतर पुन्हा ती येऊ शकते. पण गंगूबाई मेली परत येत नाही. परत आणि आली तर आपण राहत नाही. विठाला विठाला विठाला. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनातली समूळ चिंता वारली म्हणजे मेली. आता आम्हाला काही चिंता करायची गरज नाही. अवघे चिंता वारली उजळले भाग्य आता. तुकाराम महाराजांना सांगितलं बाबा तुमचं भाग्य उदयाला आलं, तुमच्या जीवनातली चिंता निवृत्त झाली. याचं कारण काय? कशामुळे तुमच्या जीवनातली चिंता निवृत्त झाली त्याचं कारण तुकोबाऱ्या अभंगाच्या संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी लाभ. संत दर्शनी लाभ. महाराज सांगतात माझ्या जीवनातली चिंता समूळ वारली. त्याला कारण काय? महाराज सांगतात संतांचं दर्शन घडलं आणि संतांच्या दर्शनाने माझ्या जीवनातली चिंता समूळ वारली गेली. म्हणजे वारली म्हणजे मेली. आता ती पुन्हा माझ्याकडे येऊ शकत नाही. संतांच्या दर्शनाने आपल्या जीवनातली चिंता निवृत्त होते महाराज. पण त्याच्याकरता अगोदर संत दर्शन महत्त्वाचं आहे आणि संत दर्शन सहजासहजी बाबा होत नाही. महाराज एका ठिकाणी वर्णन करतात चंद्रामृत सुखे सेववी आस्ता जाता रवी धरवे बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेट न होईल गा. अशक्य गोष्टी शक्य होतील पण साधूची भेट होणं कठीण आहे महाराज. बहुअवघड
घड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी तारी जगजाटी करुणा केले तारी जगजाटी करुणा केले तारी जगजाटी करुणा केले तारी जगजाटी करुणा केले ऐसे वर्म मानवी नारायण ऐसे घड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली ऐसे वर्मा माझा दावी नारायण. महाराज सांगतात बघा, संतांची भेट दुर्मिळ आहे. किती बाकीच्या गोष्टी आम्हाला मिळू शकतात, पण बहु अवघड, खूप अवघड आहे. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. तीन गोष्टी बाबा दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या? महाराज सांगतात मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे, त्याच्यामध्ये मोक्षता अवस्था प्राप्त होणं दुर्मिळ आहे, आणि साधूची भेट होणं, संत भेटी दुर्मिळ आहे. पण तुकोबारे सांगतात माझ्या जीवनामध्ये साधूची भेट झाली, आणि साधूच्या भेटीनंतर मला त्याचं दर्शन घडलं, आणि दर्शनाचा परिणाम काय झाला, माझ्या जीवनातली चिंता निवृत्त झाली. जीवनातली चिंता निवृत्त झाली. आणखीन काय लाभ झाला? महाराज सांगतात पद्मनाभ जोडला. माझ्या जीवनात परमात्मा प्राप्त झाला. कारण का? देव मिळवण्याचं एकमेव साधन जर का असेल तर संत आहेत. एकनाथ महाराज सांगतात संता विण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय परमात्मा मिळू शकत नाही महाराज. एक वेळ भक्ती भावाने परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल, पण मिळालेला देव कळण्याकरता संतच महत्वाचे आहेत. विठाला विठाला चला उदाहरण सांगतो तुम्हाला. नामदेवरायांना देव मिळाला नव्हता का? बोला. नामदेवरायांना देव मिळाला नव्हता का? प्राप्त होता. पण मी दुसरा प्रश्न विचारतो, मिळालेला देव परमात्मा, जो परमात्मा आहे तो नामदेवरायांना कळाला का? बोला. कळालं नाही. देव प्राप्त झाला, देव मिळाला, पण मिळालेला परमात्मा नामदेवरायांना कळाला नाही. म्हणून तर संतांच्या मांदियाळीमध्ये बसलेल्या असताना माझ्या नामदेवरायांना मुक्ताईच्या माध्यमातून गोरोबा काकांच्या करवी कच्च ठरवण्यात आलं. आणि जेव्हा थापटणं मारल्यानंतर पळायला लागले, परमात्म्याच्या जवळ गेले आणि देवाला सांगितलं भगवंता याच्याकरता मला तिथं पाठवलं का? मला त्या संतांनी, त्या साधू संतांनी मला कच्च ठरवलं देवा. नामदेवरायांना परमात्म्याने सांगितलं नामा, अरे त्याच्याकरता तर तुला तिथं पाठवलं. आत्तापर्यंत तू कच्चा होता, तुला पक्क करण्याकरता तिथं पाठवलं. तू खरंच कच्चा आहे. नामदेवरायांना राग आला, ताडकन उठले महाराज, निघून गेले. देवानी परीक्षा घ्यायची ठरवली. नामदेवराय स्नानाकरता जेव्हा चंद्रभागेच्या त्या पात्रामध्ये जात आहेत, तेव्हा घिसाड्याचं रूप धारण केलं. कोणी? माझ्या परमात्म्याने, पांडुरंगाने. आणि त्या घिसाड्याची बायको म्हणजे रुक्मिणी आईसाहेब त्या ठिकाणी होत आहेत. नामदेवराय त्या ठिकाणी चंद्रभागेच्या त्या काठावर बसलेले आहेत आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात आहे. आईसाहेबांनी हंडी ठेवलेले आहेत, लाकडं लावली. देवाला विचारलं मालक काय भाजी करायची? म्हणे ते गाढव आहे, टाक त्याच्यामध्ये, मारणा दे टाकून. तिने काय केलं, त्या गाढवाला पकडलं, त्या हंडीत टाक. मालक हंडी भरली नाही. मग ते बोकडं टाक ना. रुक्मिणी माता जातात, ते बोकडाला पकडलं, त्या हंडीत टाकलं. मालक हंडी भरत नाही. अगं मग ते कोंबडं टाक. ते पण त्याच्यात टाकलं, हंडी भरत नाही. देवाला आवाज दिला, ओ मालक
एवढं सगळं टाकलं पण हांडी भरत नाही. देवाने सांगितलं ते पोरग बसलंय बघ तिथं. नामदेवरायांकडे बोट केलं महाराज आणि नामदेवरायांकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आता काय खरं नाही, इथं थांबलो. रुक्मिणी माता उठल्या आणि त्याच्या जवळ जात आहेत. ते नामदेवराय पळत सुटले. धाव जी ठोकली ती पांडुरंगाच्या राऊळामध्ये. पांडुरंगाच्या जवळ गेले, पांडुरंगाच्या चरणाला घट्ट मिठी मारली. भगवंता देवा, बरं झालं तिथून निघालो, नाही तर आता गेलो असतो. हा नामा तुला दिसला नसता देवा. म्हणे झालं काय? नामा झालं काय? म्हणे काही नाही, चंद्रभागेमध्ये एक अघटित असं पाहिलं, तिथं स्वयंपाक तयार करत लावलाय. आणि त्या बाईने त्या मालकाला विचारलं, हांडी भरत नाही. त्याने सांगितलं गाढव टाक, बोकडं टाक, कोंबडं टाक, तरी हांडी भरली नाही. मग पुढं म्हणे ते पोरग टाक. देवा कसं तरी पळत आलोय म्हणून जीव वाचला. देवाने सांगितलं नामा खरंच सांग, तुला माझी ओळख आहे का? अरे तो दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो, मी. आणि मग खेचराकडे त्याला पाठवतात. विसोबा खेचराकडे महाराज पाठवलं जातं आणि विसोबा खेचराने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि पूर्णत्वाकडे महाराज नामदेवरायांना केलं. आणि मग नामदेवरायांना देवाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. मग कुत्र्यामध्ये सुद्धा नामदेवरायांना देव दिसू लागला. विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठावना उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये साधूचं दर्शनाने होतं काय? जीवनातली चिंता निवृत्त होते आणि परमात्मा मिळतो. मग विचारलं तुम्हाला देव मिळाला, मग तो मिळालेला देव तुम्ही काय केला हो? तुकोबारे सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवो. आम्ही काय केला? मिळालेला परमात्मा आहे ना, तो हृदयरूपी पेटीमध्ये आम्ही त्याला स्थापित केला. अहो हृदयरूपी पेटीमध्ये ठेवता येतो का हो? आणि कोणी ठेवला का? महाराज सांगतात अनेकांनी ठेवला बाबा. ठेवला की नाही? ठेवला की नाही? कोणी कोणी ठेवला? महाराज सांगतात सावता बाबांनी ठेवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. जगाच्या मालकाला आपल्या पोटामध्ये साठवलं कोणी? सावता बाबांनी. महाराज सावता बाबांनी. आपण प्रत्येक गावागावामध्ये ज्यांचं मंदिर आहे महाराज, त्या हनुमंतरायाने सुद्धा माझ्या परमात्म्याला कुठं साठवलं? पोटामध्ये साठवलं. माझे जनाबाई महाराज सांगतात की मी सुद्धा परमात्म्याला साठवलं. कसं साठवलं ऐका. हृदय बंदी खाना केला, 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 आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. हृदय बंदी खान केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर. जगाच्या मालकाला माझा इथं विराजमान होतो महाराज. साधू संतांनी आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवला. आपण सुद्धा साठवू शकतो, कारण तो आपल्यामध्ये नाही का हो? आहे. जैसा हृदयामध्ये मिरामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांता सिकामो विषयावरी. आपल्यामध्येच आहे तो. आपल्यामध्येच असल्या परमात्म्याची जाणीव फक्त संत महात्मे करून देतात. विठ्ठल विठ्ठल. मग तो परमात्मा हृदयामध्ये साठवला. महाराज सांगतात मग नेमका तो मिळाला कशाने? महाराज सांगतात त्याचं एकमेव कारण आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केलं? संतांचं दर्शन केलं आणि त्या दर्शनाने तो आम्हाला प्राप्त झाला. त्याला आमच्या हृदयरूपी पेटीमध्ये साठवला. असा 3 चरणाचा भाव झाला असं समजून एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं चिंतन, हाताने टाळी, मुखाने देवाचं चिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
रखुमा तुका म्हणे आन विठोबाची भावेन देवम कलया नरेंद्र. महाराज सांगतात धनेन कांता कपटेन शत्रू. महत्व जर पाहिजे, महत्वाचं जर काय असेल तर देव मिळवण्याकरता काय पाहिजे, काय पाहिजे, मुख्य भाव पाहिजे. भाव. तुम्ही काय समर्पण करता याच्यापेक्षा किती भावनेने समर्पण करता परमात्मा ह्या गोष्टी पाहत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये भावानेच परमात्मा आकळला जातो. भाव बळे आकळे एरवी नाकळे. भावाने परमात्मा आकळला जातो. भाव शुद्ध असेल तर आपल्या जीवनामध्ये परमात्मा मिळत असतो. मग तुम्ही वर रंगाने कसे जरी असलात तरी अंतरंगातला भाव जर तुमचा शुद्ध असेल तर निश्चितच तो परमात्मा आम्हाला प्राप्त होत असतो. ऊस डोंगा परिरस नोहे डोंगा काय फुलला शिवरलिया रंगा. चोखा डोंगा परिभाव नोहे डोंगा काय फुलला सेवरली रंगा. अरे चोखोबरा डोंगा असेल, चोखा डोंगा असेल, पण चोख्याच्या अंतकरणातला भाव मात्र डोंगा नाही. आपण दिसायला कसे जरी असलो तरी चालेल, आम्ही गरीब असलो तरी चालेल, पण आमच्या जीवनातला महाराज भाव श्रीमंत असला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही बाहेरून बदलाल त्या दिवशी तुम्हाला देवापर्यंत जावं लागेल. शब्द ऐका, जेव्हा माणसं बाहेरून बदलतात तेव्हा त्याला देवापर्यंत जावं लागतं, पण जेव्हा माणसं आतून बदलतात तेव्हा देव त्यांच्याकडे जातो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. असा 4 चरणाचा धावता शब्दशार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त 1 मिनिट घेतो आणि सेवा उरकती घेतो. जाता जाता गोष्ट महत्त्वाची सांगून जातो. नवरात्राच्या या पर्वावर, शारदीय नवरात्र महोत्सव या पर्वावर आपण या ठिकाणी आपण हा उत्सव संपन्न केला. तुमच्याकरता पण सांगतो, यांच्याकरता पण सांगतो. 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आपण नवरात्र उत्सव या ठिकाणी संपन्न करतो आणि त्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केलेला आहे. महत्त्वाचे 2 विषय सांगतो. नवरात्रामध्ये 9 दिवस आपण त्या आईची, त्या दुर्गेची काय केली पाहिजे, बोला, सेवा केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. ती 9 प्रकारची भक्ती आपल्याकडनं झाली पाहिजे. पण मी तुम्हाला विचारतो, आपण 9 प्रकारच्या भक्तीला प्राधान्य देतो की 9 दिवसामध्ये 9 प्रकारच्या कलरला प्राधान्य देतो? बोला. 9 प्रकारची भक्ती करणारी माणसं खूप थोडी दिसतील, विशेष करून तुम्ही. पण रोज नवीन साडी पाहिजे आणि त्याच कलरची पाहिजे. दादा, मी आत्तापर्यंत बरीच पुस्तकं वाचली असेल, पण त्या पुस्तकामध्ये देवीने अमक्या कलरची साडी घातली असं कुठंही उल्लेख नाही. ते कलर महाराज या लोकांनी आणले मार्केटला. जे चांगली आहेत, परिस्थिती चांगली आहे, बिचारे घालतात. पण ज्याची परिस्थिती नाही महाराज, ती श्रीमंताकडे बघून आपल्या नवऱ्याकडे टुमणं लावते. मालक, विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. सामान्य माणसाची किती घुटमळ होते याच्यामध्ये. आणि मग ती आपल्या पतिदेवाला सांगते आज ही साडी पाहिजे. बिचाराचे सगळे मिळून 12,000 भेटतात त्याला महिन्याचे. तो काय करेल? आपण, मला वाटतंय, बाह्य रंगाने बदल करण्यापेक्षा रोज वेगवेगळ्या साडीचा कलर बदलण्यापेक्षा साडी तीच असली पाहिजे, पण स्वच्छ असली पाहिजे. पण ती साडी अशा पद्धतीने घाला की महाराज आपल्या जीवनामध्ये कोणताही कपडा आपल्या अंगावर घाला, पण त्या कपड्याने माझी सून, माझी मुलगी कुठे उघडी पडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. एवढं कळलं तरी मला वाटते आपली नवरात्र सफल होईल. म्हणून एवढंच लक्षात ठेवा. आता तुमच्याकरता सांगतो. कोणी 1 फळ खातो, कोणी म्हणतो दुधाचा 1च ग्लास घेतो, कोणी म्हणतो चप्पलच घालीत नाही. बरोबर ना? दिवसभर उपवास करण्यापेक्षा किंवा 1 फळ खाण्यापेक्षा, काही माणसं चपलाचा त्याग करण्यापेक्षा, मी तुम्हाला सांगेन, आपण आपल्या जीवनामध्ये चपलाचा त्याग करण्यापेक्षा आपल्या जीवनातला रोज एखाद्या विकाराचा जर त्याग केला तर आज सुद्धा आपली नवरात्र सफल होऊ शकते. लक्षात घ्या. एखादा विकार का त्यागू नये आम्ही?
आमच्याकडे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्या गोष्टी आमच्याकडे ओतप्रोत भरलेल्या आहे. चपली का त्यागता महाराज? ती घाला ना, कशाला उन्हात फिरता तुम्ही? पण खऱ्या अर्थाने ज्याचा त्याग करायला पाहिजे त्या गोष्टीचा त्याग माणसांनी केला पाहिजे. लक्षात घ्या, त्या गोष्टीचा त्याग माणसाने केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हेच भक्ती होऊ शकते. आणि हे सगळा खटाटोप कशा करता चाललाय? बंद करावे महाराज, लक्षात घ्या. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जगायला शिका. संतांचे वाक्य आपल्या अंतःकरणामध्ये उतरवा आणि आपण आपल्या पद्धतीने भक्ती मार्ग धरा. संतांचे विचार आत्मसात करा. अस्तु, जास्त विस्तार मी करत नाही. आपण सर्वच या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित झाला. तुम्हाला मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो बाबा. या ठिकाणी गुणीजन मंडळी आहेत. गुणीजन मंडळी, बाबांची पहिली चाल ऐकल्यानंतर माणसाच्या अंगाला काटा मारेल महाराज. या वयात सुद्धा महाराज एवढा उंच आवाज आणि मधुर आवाज त्यांनी काढला. खऱ्या अर्थाने बाबा तुम्हाला धन्यवाद बरं का. मला या बाबांनी सांगितलं, मी वयाच्या 21व्या वर्षी होतो तेव्हा या गावात आलो सप्त्याला. आता बाबांचं वय एवढी वर्ष आपल्या गावात येऊन सेवा करतात. बाहेरची एवढी माणसं येत असेल तर उद्या सकाळ आपल्या गावातला पण आणखी एक माणूस इथं आणा. आम्हाला पण कळू द्या या ढोकालीमध्ये किती माणसं आहेत. वाढली पाहिजे बरं का. म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत माझ्याबरोबर आले त्या ठिकाणी दहीबाते महाराज नित्य आज 5 दिवस या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आधी करून ही सर्व गुणीजन मंडळी आमचे शिंदे महाराज आहेत, बाबा आहेत, आधी करून ही परदेशी महाराज आहेत. सगळीच महाराज मंडळी जेवढे परिचित अपरिचित सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. दोनही मृदुंगमणी अतिशय गोड तुम्ही मला वाजवलं, म्हणजेच माझं कीर्तन वाजवलं. तुम्हाला मनापासून धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आमच्या परिसरातलं वैभव आमचे प्रकाश दादा, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. या कमिटीचे अध्यक्ष आमचे पाटील सर, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. ही सेवा मला ज्यांनी दिली ती आमची माऊली या ठिकाणी आहेत. आई तुम्हाला धन्यवाद. खऱ्या अर्थाने संपर्क फक्त दादाचा ना माझा झाला, प्रकाश दादाचा. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. बोलिले पुरे वेडो आकोरे होतरे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या बोला. क्षमा अपराध महाराज तुका म्हणे नाने चोरा राखा बाया बैकिंग करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. मंडळी खबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय.